आनंद आहे. आनंद आहे. ज्ञान आणि आनंदाचा अविनाभाव संबंध आहे. आणि हे जर आपल्याला समजलं तर आपण ज्ञान आनंद स्वभावाला जाणूनच मोक्ष मार्गस्थ होऊ शकतो, अन्यथा नाही. नवीन एखादी गोष्ट समजली की आनंद वाटतो. म्हणून आज ज्ञान आनंद स्वभाव आहे, पण आज बाहेरच्या वस्तूंमध्ये ज्ञान पण नाही आणि आनंद पण नाही. मग बाहेरच्या वस्तूतनं मला आनंद मिळतोय म्हणू लागलो तर ते काय झालं, चुकलं. म्हणून आपल्याला लक्षात घ्यायचंय की हे मुनिराज आत्मनिर्भर जीवन जगू लागलेले आहेत. ज्ञान श्रद्धापूर्वक आपोआप त्यांचं चारित्र्य प्रगट झालं. म्हणून चरणान्योगच्छुलिका आर्किमिडीज त्याने त्या पाण्यामध्ये उडी मारली आणि त्याच्या वजनाचं पाणी काय झालं, बाहेर फेकलं गेलं. आणि त्याला जो सिद्धांत शोधायचा होता तो मिळाला. आणि मग तो बाहेर तसाच पळत सुटला की मला मिळालं, मला मिळालं. कपडे अंगावर नाहीत, काय नाही. तिथं त्याला आपोआप नग्न अवस्था आली की नाही, मुनी झाला. तर इथं जे मुनी आहेत ते आत्मानुभूतीपूर्वक ज्ञानपूर्वक काय करतायत की श्रद्धेला प्राप्त होतात.